श्री स्वामी समर्थ. व्हिडिओचा थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ कशा रिलेटेड आहे आणि व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे. तर मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये फेसबुकबद्दल सांगणार आहे, जे की माझं फेसबुक चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. त्याबद्दल काही लोकांना डाऊट होते. मला फेसबुकला खूप मेसेज यायचे, ताई चॅनल कसं मॉनिटाईज झालं, काय होतं आणि तुम्ही काय काय केलेस, तेच ह्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी फेसबुकला मार्चमध्ये ओपन केलं होतं. म्हणजे इतके दिवस मी इंस्टावरती यूट्यूबवरती होती, पण मी फेसबुकवरती गेले नव्हते. म्हणजे फेसबुक माझं अकाउंट नव्हतं. म्हणजे अजून मी एकदासुद्धा फेसबुकचं अकाउंट ओपन केलं नाही आणि हे फर्स्ट टाईमच मी ओपन केलं होतं. डिसेंबरला ते ओपन केलं होतं, 30 डिसेंबरला 2025ला. पण त्यावेळेस मी व्हिडिओ टाकले नव्हते. मी मार्चमध्येच त्याला व्हिडिओ म्हणजे अपलोड करायला लागले. तर माझी जर्नी कशी चालू झाली तर तुम्हाला मी सांगते. आता मी यूट्यूबला होतेच, मला सांगितलं होतं आणि माझ्या अकाउंट दोनला आहे, पण फेसबुकला अकाउंट नव्हतं. असंच मला विचार आला की चला आपण फेसबुकवरती बघूया, चला ट्राय करून बघूया. पण मी असंच मला वाटलं नव्हतं की फेसबुक पैसे देते, कारण मी कोणाचे व्हिडिओ पण बघितले नव्हते, काहीच नव्हते. मी असंच माझ्या लहान मुलांचे वगैरे व्हिडिओ अपलोड करायला लागली. म्हणजे जे इंस्टाला आपण व्हिडिओ अपलोड करतो ना, त्याच ॲटोमॅटिक फेसबुकला पण अपलोड होतात. तिथे काही सेटिंग करायची गरज नाही. सेटिंग करायची गरज असते फक्त, की ऑन ऑफ करायचं असतं. बाकी फेसबुकला पर्सनली व्हिडिओ टाकणं किंवा काय असं काही नाही आहे. फक्त तुम्ही इंस्टाला व्हिडिओ टाकला आणि तेच तुम्ही फक्त ते सेटिंग ऑन ऑफ केला, म्हणजे डायरेक्ट पब्लिश टू फेसबुक केला ना, डायरेक्ट इंस्टाला जे तुम्ही टाकता ना व्हिडिओ, ते डायरेक्ट फेसबुकवरती अपलोड होतात. अशी प्रोसेस होती ती. मी म्हटलं चला आपण ट्राय करूया. जे स्वामींची म्हणजे स्वामी बाळाचे माझ्या व्हिडिओ होते लहानपणीचे, ते अपलोड करायला लागले. स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करायला लागले. त्यानंतर मी मिनी ब्लॉग पण चालू केलं आणि ते मी अपलोड करायला लागले. आणि मी फारसं कधी मी त्याच्यावरती जास्त नव्हते, म्हणजे फेसबुकवरती ना खरंच नव्हते. फेसबुक मला का आहे, कसं अपलोड करतात ते काहीच माहीत नव्हतं. थोडा मी अभ्यास केला त्याचा, नंतर मी अपलोड करायला लागले. मार्च महिन्यामध्ये 1-2 व्हिडिओ मी कंटिन्यू 15 दिवस टाकत गेली आणि त्यानंतर ना माझे मिनी ब्लॉग आहेत ना, त्याला 1 लाख व्ह्यूज यायला लागले. मी शॉक झाले, अरे मिनी ब्लॉगला एवढे व्ह्यूज कसं काय लागले सगळे. आणि जेव्हा मी स्वामी महाराजांची सेवा करते किंवा स्वामींचे काही अनुभव शेअर करते, ते पण व्हिडिओ टाकायचे आणि त्याला मला 1-1.5 लाख व्ह्यूज यायला लागले. माझ्या स्वामी बाळाचा एक व्हिडिओ होता, तो स्टार्टिंगला पहिला व्हायरल झाला, त्याला 1.5 लाख व्ह्यूज आले. कारण 1.5 लाख हे व्ह्यूज व्हायरल म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं होतं. कारण तिथे 500-1000 व्ह्यूज होतात. तिथे ते एवढे मोठे म्हणजे 1-1 लाख व्ह्यूज हे खूप मोठं होतं माझ्यासाठी. आणि तेव्हा ते माझ्या बाळाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर माझे मिनी ब्लॉग चालू केले मी आणि ते पण अपलोड करायला लागले. मिनी ब्लॉग म्हणजे काय, आपण जे दिवसभरात काम करतो, छोटा क्लिप बनवायचा, म्हणजे व्हिडिओ करायचा आणि मग ते एडिट करून अपलोड करायचं, बस एवढंच आहे. त्यानंतर मी अपलोड वगैरे केलं. मार्चमध्ये त्याला अपलोड केलं. मार्चच्या 10-11 तारखेपासून मी अपलोड करायला लागले. 15 दिवस. म्हणजे एप्रिल महिना होता. एप्रिलच्या एंडिंगला मी गावी गेली आणि गावी जाताना मी व्हिडिओ अपलोड केला होता. मी ट्रॅव्हलिंग कशी करते, म्हणजे गावाला चालली, माझ्या भावाचं लग्न आहे, त्याचे 2-3 व्हिडिओ टाकले होते. आणि त्यानंतर त्या 1-2 व्हिडिओ ना माझे कंटिन्यू हे झाले. 2-3 व्हिडिओ माझे कंटिन्यू 1-1.5 लाखाला व्ह्यूज गेले. त्यामुळे माझा अल्गोरिथम चेंज झाला आणि अल्गोरिथमप्रमाणे फेसबुकवरती ना बोनस भेटतो आणि तो मला बोनस पण मिळाला. म्हणजे कसं असतं किंवा फेसबुकवर जेव्हा नवीन कंटेंट बनवतो आपण, नवीन जेव्हा आपण रील बनवतो, तेव्हा ना फेसबुक पण आपल्याला सपोर्ट करतो. म्हणजे काही बोनस देतो किंवा स्टार देतो किंवा काही पॉईंट देतो असतो. आणि त्याप्रकारे मला ना माझे व्हिडिओ व्हायरल गेले. माझे व्हिडिओना चांगले व्ह्यूज झाले, त्यामुळे मला फेसबुकने बोनस दिला होता. तो बोनस पण होता त्याच्यामध्ये आणि माझे अर्निंग पण चालू झाले होते. पण माझं ह्याच्याकडे लक्ष नव्हतं की माझं भावाचं लग्न पण होतं आणि माझं फेसबुकवर थोडं दुर्लक्ष झालं. आणि मी विचार पण नव्हता केला की माझं फेसबुक चॅनल मोनेटाईज होते. मला माहीत नव्हतं की काय म्हणजे कसं मोनेटाईज होतं, काय क्रायटेरिया आहे त्याचा मोनेटायझेशन किंवा काहीच मला माहीत नव्हतं. मी जस्ट अपलोड करत गेली, बघूया म्हटलं काय होते. मी घराने विचारलं पण की अकाउंट म्हणजे बॅलन्स पैसे कसे ना आपल्या अकाउंटमध्ये कसं ॲड करायचं, तर त्यांनी मला काय सांगितलं नव्हतं. मी एकदम व्हिडिओ पण बघितले, त्यात पण मला काय फारसं म्हणजे अनुभव म्हणजे फारशा इन्फॉर्मेशन नाही भेटले की कसं अपलोड करायचं, म्हणजे काय बँक डिटेल्स केव्हा ॲड करायची. प्रत्येकाच्यात ॲड करायचा ऑप्शन येत होता. पण माझ्या वेळेस ना मी एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये ना की ऑप्शन येत होता की आपण बँकचा डिटेल्स कधी अपलोड करायचे. पण जेव्हा मी माझ्या फेसबुक चॅनलवरती चेक केलं, तेव्हा माझ्या तो बँक डिटेल्सचा ऑप्शन येत नव्हता. अरे म्हटलं हे काय चाललं आहे, माझं होणार आहे की चॅनल मोनेटाईज, काय मला काही समजत नव्हतं. मी तर असं विचार पण नव्हता केला की चला मोनेटाईज होईल किंवा काही विचार सोडून दिला. म्हटलं जाऊ दे, जेव्हा आपल्याला नोटिफिकेशन येईल ना तेव्हा बघू. आणि माझ्या एका फ्रेंडशी कॉन्टॅक्ट झाला होता, त्याने सांगितलं की फेसबुक चॅनल मोनेटाईज होतो आणि आता याचा काहीही क्रायटेरिया नाही आहे, सगळे चॅनल मोनेटाईज करते. म्हणजे जेव्हा आपले $25 किंवा $100 पूर्ण होतील ना, तेव्हा आपलं चॅनल मोनेटाईज होते. हे सगळ्यांना लक्षात ठेवा. 25 किंवा $100 कंप्लीट होतात तेव्हा आपलं चॅनल मोनेटाईज होतं. आणि तेव्हाच मला ना त्यांचा मेसेज आला, म्हणजे डॅशबोर्डवरती मला मेसेज दिसला फेसबुक मेटाचा की तुम्ही बँक डिटेल्स अपलोड करा. आणि त्याच्या शेवटी ना 3 दिवस फक्त बाकी होते बँक डिटेल्स अपलोड करायचे. आणि माझं लक्ष नव्हतं, कारण मी फेसबुक गावी होते आणि फेसबुक गावी मी ओपन पण केलं नव्हतं. गावी थोडा नेटवर्कचा इश्यू होता, त्यामुळे काही मी फेसबुक वगैरे ओपन करत नव्हते तिकडे. आणि लास्टला मी असंच अचानक म्हणजे माहेरी गेली आणि माहेरी बसले होती. आणि बसल्यानंतर मग मी चला म्हटलं नेटवर्कमध्ये आले, फेसबुक ओपन करून बघूया. जेव्हा मी बघितलं फेसबुक ओपन करून, तर आलेलं नोटिफिकेशन की तुम्ही लास्टचे 3 दिवस बाकी आहेत.
आणि बँक डिटेल्स ॲड करा. मग मी त्याच्यात क्लिक केलं आणि बँक डिटेल्स भरायला लागले. मला माहीत नव्हतं हे कसं आहे का आहे. आणि जेव्हा मी फर्स्ट टाईम तो फॉर्म भरला तर माझे मिस्टर पण माझ्यासोबत नव्हते, ते मुंबईला होते. माझे जे डॉक्युमेंट्स होते सगळे मुंबईला होते, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे आणि बँक डिटेल्स सगळे त्यांच्याकडे होते. मी त्यांना मेसेज केला, म्हणजे कॉल केला, सांगितलं की मेसेज पाठवून द्या. त्यांनी सगळे मला पाठवून दिलं आणि परत मी त्यांना फॉर्म मी भरला तो फॉर्म, कारण तो 3-4 पेजचा फुल फॉर्म होता. ते फॉर्म भरायला 15 ते 20 मिनटं लागली मला, कारण की मी पण नवीन होते त्या फील्डमध्ये, की मला माहीत नव्हतं. कारण मला भीती होती की काही चुकीचं झालं आणि माझे पैसे आले नाहीत किंवा चॅनल बंद झाले किंवा काहीतरी झालं. त्यामुळे मी प्रत्येक 1-2 दाखवलं हे मी ते फॉर्म भरायचे, स्क्रीनशॉट काढायचे आणि पाठवायचे त्यांना की बघा चेक करून बघा सगळं प्रॉपर आहे का. ईमेल आय डी वगैरे मी कन्फ्यूज व्हायचे, मी 2-3 ईमेल आय डी आहेत, कोणती ईमेल आय डी टाकली किंवा काही खूप कन्फ्यूज व्हायचे. त्यामुळे खूप टाईम लागला मला फॉर्म भरायला. तर मी 15 ते 20 मिनटामध्ये तो पूर्ण फॉर्म भरून घेतला. भरल्यानंतर पूर्ण फॉर्म ना आपल्याकडे इथे परत तो पाठवतात आणि तिथे एक ऑप्शन असतो की तुम्हाला $25 पैसे हवेत की $100 हवेत. ते 2 प्रोसेस असतात. तेव्हा आपल्याला जेव्हा ज्याच्यावर तुम्ही क्लिक केला, समजा जर मी क्लिक केलं की $25 झाले की पैसे विड्रॉ करू शकते, तुमचे $25 झाल्यानंतर पैसे येणार. जेव्हा तुम्ही $100 विड्रॉ झाल्यावरती पैसे विड्रॉ करायचे असतील, तुम्ही $100 क्लिक करायचं, तेव्हा तुमचे पैसे येणार. मग मी पण असं केलं, ते प्रोसिजर केली सगळी आणि मग फॉर्म सबमिट केला. फॉर्म सबमिट केल्यानंतर पण परत तो फॉर्म आपल्याला येतो, म्हणजे एकदा रिचेकिंगसाठी फॉर्म येतो. तेव्हा आपण बघितलं, तेव्हा सगळं माझं व्यवस्थित होतं. परत मिस्टरने पाठवला फॉर्म, ते म्हटलं की हां सगळं ठीक आहे, जाऊ दे कर अपलोड. कारण मला भीती होती, मी फॉर्म भरला होता प्रॉपर, पण मला भीती होती की अरे हां काही नजर चुकीने मिस्टेक व्हायला नको आणि सगळं हे. कारण एकदा फॉर्म जर चुकीचा भरला की परत हे काय माहीत नाही, यांची प्रोसेस का असते कसे माहीत नव्हतं. आणि एकदा आपल्याला हेल्प करणारं कोणी नसतं. म्हणजे मिस्टरना पाठवला फॉर्म, त्याने म्हटलं की ठीक आहे जाऊ दे, चांगलं भरलेलं आहे, अपलोड कर म्हटलं, जे होईल आणि मी तो अपलोड केला फॉर्म. आणि नंतर अपलोड केल्यानंतर मी माझा डॅशबोर्ड चेक केला, तर तिथं बघितलं तर माझे एवढे डॉलर जमा झाले होते. पण खूप टाईम लागला त्याला, की ते म्हणायचे की तुमचे पैसे ह्या 23 तारखेला जमा होतील, पण ते होत नव्हते. जेव्हा ते पेमेंट आपल्या अकाउंटला जमा होतं ना, तेव्हा ते डॉलरमध्ये असतं. म्हणजे जेव्हा आपल्या इंडियामध्ये येतं करन्सीमध्ये, तेव्हा त्याला कन्वर्ट होण्यासाठी थोडा टाईम लागतो, म्हणजे 3 ते 4 दिवस लागतात. आणि त्यानंतर मला मेसेज आला की तुमचे अकाउंटला जमा झालेत. पण म्हणजे ती मेटाने मेसेज केला मला फेसबुकवाल्याने की तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले, पण माझ्या अकाउंटला पैसे जमा झाले नव्हते. परत मिस्टरना मेसेज केला की बघा म्हटलं डॉलर वगैरे जमा झाले असतील आणि तुमचा काय फॉर्म असेल तर भरून घ्या. तर त्यांनी म्हटलं ठीक आहे, बघतो मी काय प्रोसेस आहे ती. मग त्यांनी ती प्रोसेस केली आणि त्यानंतर गुरुवारच होता त्या दिवशी आणि मी खूप वेट करत होते की कधी येणार पैसे. मी मिस्टरना म्हणायचे की अगं सोडून दे, काय हे पैसे येत नाही, तुला कोणी सांगितलं असेल आणि तुझ्या विश्वास ठेवून बसले, सोडून दे असं काय पैसे. अरे म्हटलं हां. ते म्हणाले अरे तू आत्ताच 1 महिना झाला व्हिडिओ टाकला, तुला कोण पैसे देणार आहे, एवढे मोठे क्रिएटर बसले, त्याला कोणी पैसे दिले नाही, तुला कसं येणार असं म्हटलं. बाबू म्हटलं बघ आता मी मेसेज केला, सगळं अकाउंटला आलं वगैरे, तर ठीक आहे म्हटलं जाऊ दे आणि थोडे दिवस बघूया म्हटलं आपण. मी त्यांना सांगितलं, मिस्टर पण गावी होते, त्यांनी पण इकडे बँकमध्ये फोन करून सांगितलं की बघा प्रोसेस म्हणजे डॉलरचा फॉर्म आहे तो करन्सी म्हणजे आउट ऑफ कंट्रीचा पैसे जे आपला अकाउंटमध्ये येतात, एक फॉर्म भरत असतो, तो फॉर्म भरून बघा. मग त्यांनी त्या मित्रांना त्याचं सांगितलं, त्यांनी तो तिकडून सबमिट वगैरे केला फॉर्म. आणि त्यानंतर मी असंच गुरुवार होता आणि रात्री म्हणजे बुधवारी रात्री म्हणजे गुरुवारी सकाळी म्हणजे गुरुवारच्या रात्रीच 1 वाजता नंतर मला अकाउंटला मेसेज आला की तुमच्या अकाउंटला एवढे पैसे जमा झालेत मेटाचे म्हणून. मग मला आपण समजलं मेटा मी कन्फ्यूज होते, कारण म्हणजे गावी होती सासरवाडला, ते नेटवर्क नव्हतं. तो रात्री मेसेज 1 वाजता आला, मी सकाळी 11 वाजता तो बघितला. मी नाही म्हणजे मिस्टरनेच बघितलं सकाळी आणि म्हटले हे पैसे जमा झालेत म्हटलं, मला दाखवले. म्हणजे मी पण शॉक झाले की अरे हा म्हटलं पैसे जमा झाले. आणि खरं त्याशी गुरुवार होता आणि स्वामी महाराजच्या इकडे म्हणजे इच्छा होती की चला स्वामी महाराज काही नाही काय होऊ दे, पण माझं अकाउंट चालू होऊ दे, म्हणजे चॅनल मोनिटाईज होऊ दे आणि कितीही पेमेंट होऊ दे, मला त्याचे डझंट मॅटर, पण काही ना काही चालू होऊन दे बस एवढं. आणि मी त्या मिस्टर टाकलं, मी खरं तर जाम खुश झाले. माझ्या जे फ्रेंड्स होते त्यांनी मला हेल्प केली, त्यांना मी कॉल करून सांगितला, ते पण शॉक झाले. हां म्हटलं अरे बरं झालं म्हटलं. त्यांना पण मी सगळी प्रोसेस सांगितली. माझा फ्रेंड होता, तो 4 वर्ष झाला फेसबुकवरती आहे, पण चॅनल मोनिटाईज झालं नव्हतं अजून. आणि माझं एका महिन्यात चॅनल मोनिटाईज झालं, त्यामुळे तो पण खुश होता आणि त्यांना पण सगळ्यांना खूप आनंद झाला. मी तर खूपच खुश होते, कारण माझी ही इच्छा पूर्ण झाली मोनिटाईजची. आणि मग नंतर माझ्या अकाउंटला पैसे वगैरे आले आणि त्या पैशांचं मी काय केलं, किती पेमेंट आलं, तर त्या पैशाचं तेव्हा हे चालू होतं गावाला, काय होतं अधिक महिना चालू होता माहिती आहे, जूनमध्ये. त्या अधिक महिन्यामध्ये मी माझ्या आईला साडी घेतली त्या पैशामध्ये, पहिल्या पैशामध्ये आईला मी साडी घेऊन दिली वगैरे. आणि किती पेमेंट आलं तर $100 होतं. मी $100साठीच केलं होतं, कारण ते 25 किंवा $100 असतात आणि $100 म्हणजे कंप्लीट झाले, म्हणजे 25च्या वरती माझे डॉलर गेले होते. जेव्हा फॉर्म भरायचं होतं ना तेव्हा मी ते क्लिक केलं होतं, त्यामुळे मला जूनमध्येच पैसे आले होते. आणि खरंच काही ना प्रश्न पडला असेल की फेसबुक पैसे येतं का, तर हो खरंच फेसबुक पैसे येतो. तुम्ही त्याच्यावरती पोस्ट करा, म्हणजे तुमचे फोटो वगैरे काय असतील ते पोस्ट करा, तुमचे रील बनवा आणि ज्याला व्ह्यूज असतात ना, आपलं कसं असतं फेसबुकवरती की 3 सेकंद म्हणजे 3 सेकंदमध्ये ना आपल्या ज्या
पब्लिक आहे ते व्हिडिओ थांबायला पाहिजेत. असं काहीतरी पाहिजे. स्टार्टिंग तुम्ही काहीतरी सांगा की ज्यामुळे तुमचं पब्लिक आहे, म्हणजे जे तुमचे पब्लिक आहे ना ते लास्टपर्यंत तुमचा व्हिडिओ पाहायला पाहिजे असं पाहिजे. जेव्हा तुमचे व्ह्यूज काही मतलब नसेल, जेव्हा तुमच्या पब्लिक तुमचा व्हिडिओ पूर्ण पाहतात किंवा अर्धा तरी पाहतात, त्याच्यावरती त्यांचे पैसे म्हणजे डिपेंड असतात किती पेमेंट करायचं काय असं सगळं असतं त्याच्यामध्ये. सगळं सोशल मीडिया म्हणतो तेवढं सोपं नाही आहे. जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होतं त्यानंतर सगळं सोपं होतं. आणि मी एक सांगते तुम्हाला की डेली व्हिडिओ अपलोड करायला पाहिजेतच. माझ्याकडून काही चुका होतात कारण की मी फेसबुक, इन्स्टा, यूट्यूबलावरती आहे, पण मी डेली व्हिडिओ पोस्ट करत नाही आहे. कारण माझी 2 लहान मुलं आहेत, त्यांना सांभाळून, घर सांभाळून, सगळं सांभाळून मला व्हिडिओ अपलोड करावे लागतात आणि ते पुरेसा टाईम मला भेटत नाही. मी तेव्हा म्हटलं की जाऊ दे, मला पैशापेक्षा माझी मुलं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण पैसा मी आज ना उद्या कमवू शकेन, पण मुलांना जो टाईम देणं तो योग्य आहे आता. आणि कारण तीच वेळ होती, कारण मुलं मोठी झाली की त्यांना मग ते आपलं स्वतः करतात. त्यांना काही वेळ तेव्हा कसं मुलांना आपण म्हणतो की आपण वेळ द्यायला तयार होतो, पण तेव्हा आपल्या मुलाकडे वेळ नसतो, त्यांचा अभ्यास चालू असतो किंवा काही ना काय चालू होतं. मग तेव्हा म्हटलं की नको, मला नाही करायचं आता काहीच. तरी पण मी फेसबुकवरती केलं. म्हणजे मी एका इंटेन्शन आले नव्हती की मला पैसा कमवायचा आहे म्हणून. म्हणजे एक इच्छा असते की मला रील बनवायची, फोटो बनवायचे. मी त्यात आवड असते, मला त्यात खुशी भेटते रील बनवलं, फोटो बनवलं याच्यामध्ये. त्यामुळे मी हे कंटिन्यू केलं आणि तो आज माझा बिझनेस बनून गेला. मी त्याच्यातून पैसे कमवते. तुम्हाला पण जर असे पैसे कमवायचे असतील किंवा काही सेटिंग करायचे असतील किंवा काही अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा, मी तुम्हाला त्याच्यात नक्कीच उत्तर देईन. आणि हो, इन्स्टा, यूट्यूब पैसे देतं, सॉरी फेसबुक आणि यूट्यूब पैसे देतं, पण इंस्टाग्राम पैसे देत नाही. इंस्टाग्रामला पेमेंट येत नाही, फेसबुकला पेमेंट येतं, यूट्यूबला पेमेंट येते पण डॉलरमध्ये. इंस्टाग्राम पैसे देत नाही. इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकतो त्याच्यासाठी काय भेटतं आपल्याला, फक्त ब्रँड कोलॅबरेशन भेटतं किंवा प्रमोशनचे व्हिडिओ भेटतात. आणि जर तुमचं कोणाचं शॉप असेल, त्याने सांगितलं तुम्हाला आमच्या शॉपमध्ये रील बनवा वगैरे, तर त्याचे तुम्ही ते तुम्हाला तर पैसे येतात बस. आणि जे तुमचे काही ज्वेलरीवाले आहेत, समजा तुमच्या साडीचं बिझनेस असेल आणि तुम्ही मला साडी दिला आणि म्हटलं आता एक व्हिडिओ बनवतो, त्याचे मी तुम्हाला चार्जेस घेणार का ते साडी घेणार, हे बस एवढंच आहे. इंस्टाग्राम असा पेमेंट करत नाही. खूप लोकांचे आले होते मेसेज की चॅनल मॉनिटाईज झालं, हे झालं, ते झालं, पण असं काही नाही आहे. आणि तुम्हीही विचार करताय की व्हिडिओ बनवायचा, तर खरंच सांगतो तुम्ही चालू करा. बघा, एक ना एक दिवस तुम्हाला सक्सेस भेटेलच. मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.